सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आज ठाणे जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि गेली वर्षानुवर्ष ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या विविध समस्या की ज्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे असे आमचे सर्वांचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक आदरणीय सुभाषदादा भोईर, ते आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व उभाटाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. खरं तर अनेक वर्ष युतीमध्ये एकत्र काम करणारे असे सुभाषदादा आमचे एक वैयक्तिक असे फार घनिष्ठ असे संबंध आज अतिशय आनंदाचा यासाठी दिवस आहे की वेगळ्या विचारधारेबरोबर ते बरेच दिवस तिकडे अडकून पडले होते. त्यामुळे आज पुन्हा उजव्या विचारधारेबरोबर पुन्हा एकदा त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज यायचं ठरवलं. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर असे फार कमी कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात की जे कोणतीही अपेक्षा न करता एखाद्या विचारसरणीबरोबर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कामावरती आणि त्यांच्याबरोबर असणारे अनेक वर्षाचे असणारे संबंध, देवेंद्रजींबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध, देवेंद्रजींबरोबर एक शब्दाने फक्त फोनवरती बोलून आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या वतीने सुद्धा खूप खूप आभार मानतो. आज ते असतील, त्यांचा मुलगा सुमित असेल आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पक्षामधील कार्यकर्त्यांना मी एवढंच आश्वासित करू इच्छितो, वर्षानुवर्ष एकत्रपणे काम केलंय, त्यामुळे काही अडचण नाही. एका विचारसरणीबरोबर आपण ज्या जुडलेलो होतो त्याच विचारसरणीबरोबर आपण काम करतात. ज्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो की आपण सर्वजण त्याच परिवारामध्ये आहात. जो बाळासाहेबांच्या विचारसरणीवरती आणि बाळासाहेबांवरती विश्वास ठेवणारी अशी विचारसरणी ही फक्त तुम्हाला माहित आहे भारतीय जनता पार्टीच आहे. त्यामुळे आपण सर्वजण त्याच बरोबर आहात. त्यामुळे निर्धास्त राहा. तुमच्या बरोबर आम्ही आणि आमच्या बरोबर तुम्ही असे आपण सर्वजण राहू. आणि पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण ग्रामीण मधील महत्वपूर्ण पक्षप्रवेश होतोय. मी सुरुवातीला माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की रमेशजी पाटील, सुभाषजी भोईर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल. सुभाषजी भोईर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. मी माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सुभाषजी भोईर यांचं स्वागत करावं. सुभाषजी भोईर हे ठाणे महानगरपालिकेचे 5 वेळा नगरसेवक होते, अध्यक्ष शिक्षण मंडळ ठाणे महापालिका, ठाणे महापालिकेमध्ये 4 वेळा विरोधी पक्षनेते होते, सिडकोचे संचालक म्हणून कार्यरत होते, विधान परिषदेचे आमदार होते, याशिवाय विधानसभेचे सदस्य 2014 रोजी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्य केलं. सुभाषजी भोईर यांचं भारतीय जनता जनसंघापासून जय श्रीराम. आज या ठिकाणी आदरणीय विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय गणेश नाईक साहेब, कपिल पाटील साहेब, संजय केळकर साहेब, निरंजनजी डावखरे, कतोरे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश करतोय. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. माझी सुरुवात खरी भाजपमधनं, भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या माध्यमातून 84 पासून सुरुवात आहे. 86 ला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे पहिले 5 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा 86चा आहे. म्हणून जनसंघ म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे. सुरुवात चांगली झाली, आता शेवटला सुद्धा चांगलं होईल म्हणून आज या भारतीय जनता पक्षामध्ये भारताचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संपूर्ण भारत नव्हे देशामध्ये त्यांचं नाव जे घेतलं जातं ते विकास पुरुष म्हणून घेतलं जातं. त्याच माध्यमातून आदरणीय आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब हे धडाडीचे ताकदवान असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वांना नेतृत्व देणारे, तळागाळामध्ये जाऊन काम करणारे अशा प्रकारचे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत. म्हणून या ठिकाणी काम करत असताना समाजाची कशा प्रकारे सेवा करता येईल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कमळ या ठिकाणी आपल्याला दिसेल. ह्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची सेवा देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आपण करतोय. त्यांच्याच पावलावर पाऊल न ठेवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. ते जे आदेश देतील त्या आदेशावर आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. समाजामध्ये काम करत असताना समाजाची सेवा करणं हेच व्रत आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय. गेली ठाणे महानगरपालिकेमध्ये 5 वेळा नगरसेवक म्हणून काम केलं, सिडकोमध्ये काम केलं, महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र परिषदमध्ये काम केलं, विधान परिषदमध्ये काम केलं. याचा संपूर्ण कामाचा आढावा घेऊन लोकांना सेवा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. कोणावर अन्याय झाला असेल तो अन्यायाला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. कल्याण विभाग असेल, ठाणा विभाग असेल, नवी मुंबई असेल, या भागामध्ये सतत माझं या ठिकाणी येणं जाणं असतं, लोकांना परिचित असतो. म्हणून ज्या ज्या भागामध्ये माझी आवश्यकता लागेल त्या त्या भागामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिलेली आहे. मी माझ्या सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी जे बीजेपी मध्ये सर्व माझे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना एवढंच सांगेल, सर्वांना सामावून घेण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कोण नवीन आहे कोण जुनं याचा भेदभाव न ठेवता समाजामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल, लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील, त्या प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कटिबद्ध म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करून लोकांची सेवा, लोकांची असलेली अडचण दूर करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगून माझं या ठिकाणी छोटंसं भाषण थांबवतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज या ठिकाणी आदरणीय विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय गणेश नाईक साहेब, कपिल पाटील साहेब, संजय केळकर साहेब, निरंजनजी डावखरे, कतोरे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश करतोय. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. माझी सुरुवात खरी भाजपमधनं, भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या माध्यमातून 84 पासून सुरुवात आहे. 86 ला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे पहिले 5 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा 86चा आहे.
म्हणून जनसंघ म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे. सुरुवात चांगली झाली, आता शेवटला सुद्धा चांगलं होईल म्हणून आज या भारतीय जनता पक्षामध्ये भारताचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संपूर्ण भारत नव्हे देशामध्ये त्यांचं नाव जे घेतलं जातं ते विकास पुरुष म्हणून घेतलं जातं. त्याच माध्यमातून आदरणीय आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब हे धडाडीचे ताकदवान असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वांना नेतृत्व देणारे, तळागाळामध्ये जाऊन काम करणारे अशा प्रकारचे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत. म्हणून या ठिकाणी काम करत असताना समाजाची कशा प्रकारे सेवा करता येईल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कमळ या ठिकाणी आपल्याला दिसेल. ह्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची सेवा देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आपण करतोय. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून न ठेवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. ते जे आदेश देतील त्या आदेशावर आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. समाजामध्ये काम करत असताना समाजाची सेवा करणं हेच व्रत आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय. गेली ठाणे महानगरपालिकेमध्ये 5 वेळा नगरसेवक म्हणून काम केलं, सिडकोमध्ये काम केलं, महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र परिषदमध्ये काम केलं, विधान परिषदमध्ये काम केलं. याचा संपूर्ण कामाचा आढावा घेऊन लोकांना सेवा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. कोणावर अन्याय झाला असेल तो अन्यायाला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. कल्याण विभाग असेल, ठाणे विभाग असेल, नवी मुंबई असेल, या भागामध्ये सतत माझं या ठिकाणी येणं जाणं असतं, लोकांना परिचित असतो. म्हणून ज्या ज्या भागामध्ये माझी आवश्यकता लागेल त्या त्या भागामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिलेली आहे. मी माझ्या सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी जे बीजेपी मध्ये सर्व माझे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना एवढंच सांगेल, सर्वांना सामावून घेण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कोण नवीन आहे कोण जुनं याचा भेदभाव न ठेवता समाजामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल, लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील, त्या प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कटिबद्ध म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले प्रदेशाध्यक्ष रणजित चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करून लोकांची सेवा, लोकांची असलेली अडचण दूर करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगून माझं या ठिकाणी छोटंसं भाषण थांबवतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.